मुंबई महानगर प्रदेशमध्ये भाजीपाला दरात सरासरी 50% वाढ झाली. तीव्र उन्हाळा आणि कमी पुरवठ्यासोबतच साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शिवाय पेट्रोल डिझेल महागल्यानं भाजीपाल्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता, त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची लगबग जोरात सुरू असून बळीराजा नव्या उमेदीने पुन्हा शेतामध्ये उतरलाय. मागील वर्षाच्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं असलं तरी शेतकरी खचला नाही. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय. वाढत्या खर्चातही बळीराजाची खरीपासाठी तयारी सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यानं आता दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्यात. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात पाण्याचे स्रोत आटल्यात. हाताशी आलेली पिकं जळून खाक झाली. विशेषतः फ्लॉवरच्या पिकाला याचा मोठा फटका बसला. पाण्याअभावी फ्लॉवरचं पीक शेतामध्येच जळून गेलं. कांद्याचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केळी बाग लागवडीचा प्रयोग केला होता. मात्र काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काढणीसाठी आलेल्या केळीची बाग उद्ध्वस्त केली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नांदूरच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. यावल तालुक्यातील अठरावल इथे एका शेतकऱ्याच्या बागेतील केळीची 1700 झाडं एका माथेफिरूनं कापून टाकली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. यापूर्वी देखील अठरावल गावात अशा प्रकारे केळीची झाडं कापण्यात आली होती. त्यामुळे अशा माथेफिरूचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.